Okay, already you have know what is the process costing. Process costing is a method of costing. Okay, process costing is used when products are passes from the various stages or processes. When the product are homogeneous, actually a standardized product are produced, at that time process costing is used. Okay, this is, I'm not going to in more details in this actually theory topic, because you already know that actually process costing and job costing. Okay, job costing means order is taken specifically, order when specific job order is taken, at that time we use the job costing. ओके, म्हणजे स्पेशली एखादी ऑर्डर जेव्हा घेतली जाते तेव्हा आपण जॉब कॉस्टिंग म्हणून कन्सिडर करतो. आणि सेकंड पॉईंट आहे प्रोसेस कॉस्टिंग. ओके, प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे जिथे कंटिन्युअस फ्लो ऑफ ऑपरेशन असतं, एक प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये ट्रान्सफर केले जातात प्रोडक्ट्स. ओके. ओके, हे तुम्ही ॲक्च्युली तुम्हाला थेरिऑटिकलमध्ये किंवा थेरीमध्ये तुम्हाला कदाचित मे बी दे विल आस्क द शॉर्ट नोट that what is the difference between the process costing and the job costing, because you already know your question paper pattern, you know that na. Same question paper pattern you will have in third semester as well. जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरला जसं तुमचा पेपर ॲक्च्युली तुमचं ऑनलाईन मोडमध्ये झाले होते, त्यामुळे तुम्हाला एकदा पाहिजे पेपर पॅटर्न माहिती आहे ना तुम्हाला. फर्स्ट थ्री जे क्वेश्चन्स आहेत, ते फर्स्ट थ्री क्वेश्चन्स तुम्हाला, ओके, हा पेपर पॅटर्न आहे ॲक्च्युली. ओके, फर्स्ट थ्री क्वेश्चन्स आहे ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतील तुमचे, इंटरनल ऑर. ओके, आणि जो फोर्थ क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि त्याला ऑर असणारे शॉर्ट नोट. ओके, स्क्रीन दिसत नाही आहे. ओके, नाव इट इज विजिबल. इज इट विजिबल नाव? क्वेश्चन पेपर पॅटर्न दिसतंय तुम्हाला आता? ओके, क्लिअर आहे आता? ओके, फाईन. जे फर्स्ट तीन क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असणार आहेत, इंटरनल ऑर असणार आहे. ओके, आणि जो लास्ट, ओके, हॅलो, ओके, जो लास्ट जो क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि शॉर्ट नोट असणार आहे. ओके, आता फर्स्ट थर्ड सेमिस्टर आपली कशी होईल आपल्याला काय कन्फर्म सांगता येत नाही, ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. ओके, पण मोस्टली फोर्थ सेमिस्टर आपली ऑफलाईनच होणार आहे, कारण की आता कोविड-19चे जे केसेस आहेत ते कमी होत चाललेले आहेत. ओके, त्यामुळे पण आत्ताच आपण कन्फर्म सांगू शकत नाही की तुमची जी थर्ड सेमिस्टर आहे ती ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. ऑफलाईन होण्याच्याच दृष्टीने आपल्याला प्रिपेरेशन करायचं आहे, कारण की ऑफलाईन झाली तर आपल्याला सर्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व करावे लागतील. ओके, तर त्यानुसारच आपल्याला सर्व प्रिपरेशन करायचं आहे. ओके, हां, 60 मार्क्सचा पेपर आहे आणि 40 मार्क्स तुमच्या इंटरनल असाइनमेंट असणार आहे ना, इंटरनल एक्झाम असणार आहे. ओके, 60 मार्क्सचा पेपर आहे, 40 मार्क्स तुम्हाला इंटरनल असाइनमेंट आहे, इंटरनल एक्झाम आहे. दोघांचे जे पासिंग क्रायटेरिया ते वेगवेगळे आहेत. ओके, 40% पासिंग क्रायटेरिया म्हणजे आउट ऑफ 60 यू नीड टू हॅव 24 मार्क्स टू क्लिअर द कोर्स. ओके, 60 आउट ऑफ तुम्हाला 24 मार्क्स मिळायला लागतील आणि 40 आउट ऑफ तुम्हाला 16 मार्क्स मिळायला लागतील, तसे तुमची टोटल 40 होईल. ओके, टोटल 40%ला पासिंग आहे. दोघांचं पासिंग हेड सेपरेट आहे, आउट ऑफ 60 सेपरेट पासिंग हेड आहे, आउट ऑफ 40 सेपरेट पासिंग हेड आहे. ओके, ओके, नेक्स्ट तुम्ही ऑलरेडी प्रोसेस कॉस्टिंग जे टी वायला जे झालेलं आहे त्याचा हा फ्लो चार्ट आहे. आपण फर्स्ट प्रोसेसमधून सेकंड, म्हणजे फर्स्ट प्रोसेसला आपण नॉर्मली इनपुट जे रॉ मटेरियल असेल, बेसिक रॉ मटेरियल असेल ते आपण फर्स्ट प्रोसेसमध्ये बेसिक रॉ मटेरियल इथे आपण इंट्रोड्यूस करतो. ओके, इथे बेसिक रॉ मटेरियल इंट्रोड्यूस होईल. फर्स्ट प्रोसेसचं जे आउटपुट आहे ते सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर केलं जाईल, त्या सेकंड प्रोसेसचं ते इनपुट असेल. ओके, जे प्रोसेस एमधून ट्रान्सफर झालेलं आहे ते
सेम सिच्युएशन सेकंड प्रोसेसचं जे आउटपुट आहे ते थर्ड प्रोसेसचं इनपुट असेल. ओके, नॉर्मली थर्ड प्रोसेसचे जे आउटपुट आहे ते नॉर्मली फिनिश स्टॉकला ट्रान्सफर केलं जातं. ओके, ते कन्फर्म म्हणजे आपल्या प्रॉब्लेमच्या सिच्युएशननुसार फिनिश स्टॉकला ट्रान्सफर केलं आणि फिनिश स्टॉकमधून ते सेल केलं जाईल. अशा पद्धतीने तुमचा फ्लो चार्ट असणार आहे प्रोसेस कॉस्टिंगमध्ये. हे तुमचं जो नॉर्मल प्रोसेस अकाउंट होतं त्यामध्ये होतं ॲक्च्युली. डेबिट साईडला तुम्ही नॉर्मली एक्सपेन्सेस मेन्शन करत होता, क्रेडिट साईडला नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस आणि क्लोजिंग. ओके, तुम्हाला ॲक्च्युली हा जो चार्ट, हे जे प्रोसेस जे अकाउंट जे प्रिपेअर केले ते नॉर्मल प्रोसेस अकाउंटचे आहे. ट्रान्सफर प्राईसचे वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट आहे आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा फॉर्मॅट ॲक्च्युली आपला वेगळा आहे. ओके, नेक्स्ट ह्या काही तुमच्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नॉर्मल लॉस. ओके, आपण इथे ज्या प्रोसेस अकाउंटमध्ये हे जे इथे नॉर्मल लॉस जो आपण फाइंड आउट केला आहे, त्या नॉर्मल लॉस रिलेटेड ज्या जर्नल एंट्रीज आहेत. ओके, नॉर्मल लॉस म्हणजे जो नॉर्मली ॲक्च्युली आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या कन्सर्नमध्ये आपण कितीही जरी आपण प्रयत्न केला की म्हणजे तो अनअवॉइडेबल आहे. ओके, तो आपल्याला नॉन कंट्रोलेबल कॉस्टमध्ये तो इन्क्लूड केला जातो नॉर्मल लॉस. ओके, तर हा नॉर्मल लॉसच्या जेव्हा आपल्या नॉर्मल लॉस आपल्या जो मेन्शन करतो त्याची ॲक्च्युली ह्या जर्नल एंट्रीज होतात. ते जर्नल एंट्रीज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला मे बी लेजर अकाउंट विचारू शकतात. ओके, त्यामुळे तुम्हाला जर्नल एंट्रीज माहिती असलं पाहिजे. जेव्हा नॉर्मल लॉसची आपण एंट्री करतो फर्स्ट एंट्री, तेव्हा जर्नल एंट्री होते नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. बघा, ही एंट्री आपण केलेली आहे. ओके, नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण मेन्शन करतो इथे नॉर्मल लॉस. ओके, हे नॉर्मल लॉस आपण इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण एंट्री करतो. आपण जेव्हा नॉर्मल लॉस आपला जेव्हा होतोय तेव्हा कधी प्रॉब्लेममध्ये कधी ॲबनॉर्मल गेन कधी येत असेल, त्या प्रोसेसमध्ये कधी ॲबनॉर्मल गेन कधी येत असेल, तर दोन्ही सिच्युएशन शक्य नाही आहेत ना, की नॉर्मल लॉससुद्धा झालेला आहे आणि गेनसुद्धा झालेला आहे. ओके, त्यामुळे जे युनिट जे नॉर्मल लॉसमध्ये आपण ऑलरेडी आपण मेन्शन केलेले असतात, ओके, तर ते आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात आपल्याला ॲबनॉर्मल गेनशी. ओके, कारण की आपण ऑलरेडी आपण नॉर्मल लॉस आपण मेन्शन करतो, पण फायनली आपण जेव्हा टोटल करतो तेव्हा आपल्याला फाइंड आउट होतं की तिथे ॲबनॉर्मल गेन आहे. म्हणजे नॉर्मल लॉस व्हायच्याऐवजी तिथे आपल्याला गेन झालेला आहे. त्यामुळे ती आपल्याला शॉर्टफॉल असते त्याचे आपल्याला ॲडजस्टमेंट करावे लागते. तर ॲबनॉर्मल गेन अकाउंटला त्याची आपल्याला एंट्री ट्रान्सफर करावी लागते. जर्नल एंट्री होते ॲबनॉर्मल गेन अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, ॲबनॉर्मल गेन अकाउंटच्या आपण डेबिट साईडला आपण मेन्शन करणार आहोत नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, नेक्स्ट आपल्याला जे आपण हे जे युनिट्स आहेत ते आपण सोल्ड करतो. ओके, त्याची आपण क्वांटिटी कॉलममध्ये सुद्धा मेन्शन करतो आणि रुपीज कॉलममध्ये पण मेन्शन करतो. ओके, तर जी आपण रुपीज कॉलममध्ये आपण जी मेन्शन करणार तर त्याची जर्नल एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. म्हणजे आपण जे युनिट्स आहेत ते आपण सोल्ड करतो तेव्हा जर्नल एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, हे नॉर्मल लॉस रिलेटेड 3 जर्नल एंट्री होऊ शकतील. ओके, नेक्स्ट आहे ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ओके, आता ॲबनॉर्मल लॉस म्हणजे आपल्याला ॲझम्पशन आपलं होतं की 10% लॉस होणार आहे. म्हणजे आपण 1000 युनिट्स आपण प्रोसेसमध्ये आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके, आउट ऑफ विच वी हॅव ॲझ्युम दॅट 10% देअर विल बी नॉर्मल लॉस. तर 10% नॉर्मल लॉस म्हटलं तर आपलं 100 युनिट्स नॉर्मल लॉस व्हायला पाहिजे होते. पण आपल्या जे लॉस झालेले युनिट्स आहेत ते 120 असतील. ओके, म्हणजे मोर दॅन नॉर्मल लॉस असतील तर आपण काय कन्सिडर करतो ॲबनॉर्मल लॉस. ओके, तो ॲबनॉर्मल लॉस आपल्याला कुठे मेन्शन करायचा असतो, क्रेडिट साईडला आपल्याला मेन्शन करायचा असतो. बघा, ॲबनॉर्मल लॉस इथे मेन्शन होतो प्रोसेस अकाउंटला. ओके, क्रेडिट साईडला मेन्शन आहे ॲबनॉर्मल लॉस आणि त्याची जर्नल एंट्री होणार आहे फर्स्ट जर्नल एंट्री ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. ओके, फर्स्ट जर्नल एंट्री. नेक्स्ट आहे ते ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स आहेत ते आपण सोल्ड करतो, तर ते सेलची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ओके, आणि सोल्ड केल्यानंतर आपण जो ॲबनॉर्मल लॉसची जी बॅलन्सिंग अमाऊंट असते ती आपण ट्रान्सफर करतो कॉस्टिंग P&L अकाउंटला, तर थर्ड जर्नल एंट्री. ओके, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ओके, या जर्नल एंट्रीज आपण करतो. आपण त्याच्या फॉर्मॅट आपण नेक्स्ट आपण बघणारच आहोत. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल अगेन. ओके, एक्सेप्शनल केसेस म्हणजे आपल्या जे नॉर्मल लॉस जेवढा व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा आपला कमी लॉस होतो, तर तेव्हा आपला ॲबनॉर्मल गेन आपला क्रिएट होतं. ॲबनॉर्मल गेन आपल्या प्रोसेस अकाउंटचे आपण डेबिट साईडला आपल्याला मेन्शन करतो. हे बघा, इथे मेन्शन केलं ॲबनॉर्मल गेन. हा इथे मेन्शन केलं ॲबनॉर्मल गेन. ओके, ज्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल गेन होणार आहे त्या प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस होणार नाही आहे. ओके, तर त्याची जर्नल एंट्री फर्स्ट जर्नल एंट्री प्रोसेस अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल गेन अकाउंट. जेव्हा आपण ॲबनॉर्मल गेनची फर्स्ट एंट्री करतो तेव्हा ओके प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रोसेस अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ओके, नेक्स्ट आपण जे ॲबनॉर्मल गेन युनिट आहेत ना ते आपण नॉर्मल लॉसला ॲडजस्टमेंट करतो. बघा, आपण नॉर्मल लॉसच्या वेळेस जी एंट्री केलेली ती ॲबनॉर्मल गेन अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, तर तीच एंट्री आपण इथे मेन्शन केलेली आहे.
ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ, अरे ओके. आणि लास्ट एंट्री जी कॉस्टिंग पी एन एलला आपण बॅलन्सिंग अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार आहोत ॲबनॉर्मल गेनची, त्याची जर्नल एंट्री होते ॲबनॉर्मल गेन अकाउंट डेबिट टू कॉस्टिंग पी एन एल अकाउंट. ओके. हा प्रोसेस अकाउंटचा फॉर्मॅट आहे जो ऑलरेडी वरती मेन्शन केला होता, तो सेम फॉर्मॅट आहे. ओके. ओके. ॲबनॉर्मल गेन, ॲबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस. ओके. वेट लॉस जेव्हा असणार आहे तेव्हा आपल्या रुपीजमध्ये नील असणार आहे. ओके. कारण वेट लॉस म्हणजे तिथे आपल्याला कुठली अमाऊंट आपली रिअलाईज होत नाही. ओके. आपण कुठली अमाऊंट तिथे आपण गोष्ट आपण सेल करत नाहीत. ओके. त्यामुळे तिथे वेट लॉसला फक्त क्वांटिटीमध्ये मेन्शन होणार आहे, रुपीजमध्ये नाही. एक एक्झाम्पल बोललं तर आपण कॉटन कधी परचेस केलेला आहे, तर कॉटन जेव्हा आपण परचेस करताना थोडासा कधी वेट असेल, थोडासा कधी ओला असेल आणि तो 1 टनचा आपण परचेस केला. ओके. पण जेव्हा आपल्या गोडाऊनमध्ये आला तेव्हा तो 10 kgनी आपला कमी झालेला असेल, म्हणजे तो सुकल्यामुळे तो तेवढा 10 kgनी डिक्रीज झालेला असेल, तर ती सुकल्यामुळे आपली जी लॉस होणार आहे, सुकल्यामुळे जो लॉस होणार आहे तो आपला काही सेल व्हॅल्यू नाही आहे ती. ओके. त्यामुळे तिथे आपल्याला सेल व्हॅल्यू आपली नील असणार आहे. ओके. हे स्क्रॅप ॲक्च्युली एक सेपरेट अजून एक मेन्शन केलं कधी सेपरेट कधी दिला असेल तर. ओके. पण नॉर्मल लॉसला आपला रुपीजची व्हॅल्यू असते. इतर जर कधी कुठला स्क्रॅप दिला असेल तर त्यालासुद्धा रुपीजची व्हॅल्यू असणार आहे, ते आपण सेल करणार आहोत जे स्क्रॅप झालेले आहेत ते. ओके. सेल ऑफ बाय प्रोडक्ट असेल तर तो आपल्याला क्रेडिट साईडला आपला मेन्शन होणार आहे. ओके. एक्सपेन्सेस सर्व डेबिट साईडला मेन्शन होतील. ओके. आणि ओपनिंग बॅलन्स असणार आहे, जो लास्ट प्रोसेसमधून जो ट्रान्सफर झालेला बॅलन्स आहे तो डेबिट साईडला मेन्शन होणार आहे. आणि करंट प्रोसेसचं जे आउटपुट आहे त्या नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर होणार आहे. ओके. अशा पद्धतीने प्रोसेस अकाउंट आहे. नेक्स्ट आपण जे मगाशी आपण जे जर्नल एंट्री ज्या डिस्कस केल्या ते इथे 3 अकाउंट्स आपण प्रिपेअर केले आहेत, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन. ओके. तर नॉर्मल लॉस कधी अकाउंट तुम्ही बघितलं तर फर्स्ट जर्नल एंट्री आपली होते, ही जर्नल एंट्री आपली फर्स्ट होते. जर्नल एंट्री नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट, त्याचा हे बघा इथे इफेक्ट झालेला आहे, नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. ओके. याची सेकंड इफेक्ट त्याचा आपला नॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो आहे. ओके. नेक्स्ट एंट्री ॲबनॉर्मल गेन अकाउंट, जो नॉर्मल लॉस आपण म्हणतो त्याची आपल्याला ॲडजस्टमेंट करायची असते ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला, ॲबनॉर्मल गेन अकाउंटला, तर त्याची एंट्री इथे होणार आहे. म्हणजे आपण एका बाजूला बोलतो की लॉस झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला गेन झालेला शो होतं, म्हणजे लॉसची आपण एंट्री ऑलरेडी आपण ट्रान्सफर केली असते नॉर्मल लॉसची, तर त्यामधले जे शॉर्टफॉल असतो त्याची आपण इथे ॲडजस्टमेंट आपण करतो. ॲबनॉर्मल गेनला आपण क्रेडिट, नॉर्मल लॉस अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आपण मेन्शन करतो, जर्नल एंट्री होते सेकंड जर्नल एंट्री नॉर्मल लॉस अकाउंट, ॲबनॉर्मल गेन अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. ओके. आणि नेक्स्ट जेव्हा बॅलन्सिंग अमाऊंट जी मेन्शन होते त्याला आपण सेलची आपण इफेक्ट देतो. ओके. ही सेल करताना आपल्या स्क्रॅप व्हॅल्यूला आपल्याला सोल्ड आहे म्हणून शो करायचं, आणि ही सुद्धा एंट्री ट्रान्सफर करताना फक्त स्क्रॅप व्हॅल्यूची एंट्री ट्रान्सफर होत्या. ही जी एंट्री ट्रान्सफर केलेली आहे ती स्क्रॅप व्हॅल्यूच्या अमाऊंटला एंट्री इथे ट्रान्सफर होते. ओके. म्हणजे त्या प्रोसेसची जी स्क्रॅप व्हॅल्यू असणार आहे त्याला. ओके. नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला सुद्धा फर्स्ट जर्नल एंट्री आपली होणार आहे. प्रोसेस अकाउंटला जे आपण ॲबनॉर्मल लॉस जो मेन्शन करतो त्याचे इफेक्ट, हा जो लॉस आपण मेन्शन केलेला आहे त्याचा फर्स्ट इफेक्ट आपला इथे मेन्शन होतो आहे. ओके. नेक्स्ट आपण स्क्रॅप जे आहे ते सोल्ड केलेल्याचा इथे इफेक्ट आपण देणार आहोत. ओके. आणि बॅलन्सिंग अमाऊंट आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. ओके. ॲबनॉर्मल गेनमध्ये ही फर्स्ट एंट्री असणार आहे. ओके. गेन प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करतो, त्याचा सेकंड इफेक्ट ॲबनॉर्मल गेनच्या क्रेडिट साईडला. ओके. हे शॉर्टफॉलची ॲडजस्टमेंटची एंट्री नॉर्मल लॉसची, आणि फायनल जो बॅलन्स आहे तो आपण पी एन एल अकाउंटला पण ट्रान्सफर करतो. ओके. हे प्रोसेस स्टॉक अकाउंट मेन्शन केलेलं आहे, ऑलरेडी तुम्हाला झालेलं होतं ॲक्च्युली प्रोसेस स्टॉक अकाउंट रिलेटेड प्रॉब्लेम. ओके. प्रोसेस स्टॉक अकाउंटमध्ये नॉर्मली तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ओके. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स नॉर्मली प्रोव्हाइड केलेला असतो, त्या प्रोसेसचा स्टॉकचा बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो, तो आपण इथे मेन्शन करतो. नॉर्मली ओपनिंग जो स्टॉक असतो त्या ओपनिंग स्टॉकची तुम्हाला पर युनिट अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असते, त्यानुसार आपण क्वांटिटी प्रोव्हाइड केलेली असतात आणि पर युनिट रुपीजची सुद्धा अमाऊंट प्रोव्हाइड केलेली असते प्रॉब्लेममध्ये, ती पर युनिट रुपीजने आपण मल्टिप्लाय करून ही अमाऊंट फाइंड आउट करतो. नेक्स्ट जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्या क्लोजिंग बॅलन्ससाठी आपण जी प्रोसेसची जी कॉस्ट असते त्या प्रोसेसचा जो रेट असतो तो रेट आपण इथे क्लोजिंग बॅलन्सला आपण अप्लाय करतो. ओके. क्लोजिंग स्टॉकला आपण अप्लाय करतो. ओके.
त्या करंट प्रोसेसमधून जो बॅलन्स हा ट्रान्सफर होतो, म्हणजे हा जो बॅलन्स आहे तो कधी प्रोसेस स्टॉकला आपण ट्रान्सफर करतो, काही वेळेस कधी प्रोसेस स्टॉक अकाउंटमध्ये असेल तर, म्हणजे प्रोसेस स्टॉक अकाउंट आपल्या कधी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केला असेल तर तो बॅलन्स आपण इथे ट्रान्सफर करतो आणि याची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून ही बॅलन्सिंग अमाऊंट आपण नेक्स्ट प्रोसेसला आपण ट्रान्सफर करतो, म्हणजे इथे आपण ट्रान्सफर करतो. ओके, अशा पद्धतीने आपण प्रोसेस स्टॉक अकाउंट आपण प्रिपेअर करतो आणि हा आपण फॉर्म्युला आपण यूज करत होतो. ओके, प्रोसेस कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी. हे ऑलरेडी तुमचं बेसिक आहे, ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे ॲक्च्युली. ओके, TY बेसिसमध्ये. ओके, आता करंट इयरला 2 टाईपचे प्रॉब्लेम अजून आहेत का जे जास्त इम्पॉर्टंट आहेत या पहिल्या प्रॉब्लेमपेक्षा. ओके, इंटर प्रोसेस प्रॉफिट. ओके, इंटर प्रोसेस प्रॉफिट म्हणजे आता तुम्ही हे जे प्रॉब्लेम्सचे बघितले, तर ह्या प्रॉब्लेममध्ये ना जी तुम्ही बॅलन्सिंग अमाऊंट जी ट्रान्सफर करता नेक्स्ट प्रोसेसला, ते तुमच्या कॉस्टला तुम्ही ट्रान्सफर करता, प्रोसेस कॉस्टला ट्रान्सफर करता. तुम्ही प्रोसेस कॉस्ट पर युनिट तुम्ही फाइंड आउट करता आणि त्याला तुम्ही ही ट्रान्सफर करत होता, ही जी व्हॅल्यू फाइंड आउट करता. ओके, पण आता ही जी एक सिच्युएशन प्रोव्हाइड केली की काही कंपनी काय करतात, इंटर प्रोसेस प्रॉफिट ट्रान्सफर करते. म्हणजे जी बॅलन्स जो ट्रान्सफर केला जातो नेक्स्ट प्रोसेसला, जी कॉस्ट जी ट्रान्सफर केली जाते तिथे कॉस्ट यूज केली जाते मार्केट प्राईस किंवा ट्रान्सफर प्राईस. ओके, तिथे ट्रान्सफर प्राईस यूज केली जाते. आता युजली प्रॅक्टिस काय असते की कॉस्ट प्राईजला आपण ट्रान्सफर करतो. द युजल प्रॅक्टिस इज टू ट्रान्सफर द मटेरियल टू द नेक्स्ट प्रोसेस ॲट कॉस्ट. ओके, फ्रॉम द लास्ट प्रोसेस ऑर टू फिनिश गुड्स ॲट कॉस्ट. ओके, म्हणजे आपण फिनिश गुड्सला जे अमाऊंट ट्रान्सफर करतो किंवा कॉस्टला जी अमाऊंट नेक्स्ट प्रोसेसला आपण जे अमाऊंट ट्रान्सफर करतो ती नॉर्मली कॉस्ट बेसिसने ट्रान्सफर केली जाते. ओके, पण कारण काही सिच्युएशनमध्ये ती मार्केट प्राईजला ट्रान्सफर केली जाते किंवा जी प्राईजची कंपनी डिसाईड करते, म्हणजे इन्क्लुडिंग प्रॉफिट पोर्शन ती प्राईस ट्रान्सफर केली जाते. जेव्हा इन्क्लुडिंग प्रॉफिट पोर्शन जेव्हा ती प्राईस जेव्हा ट्रान्सफर केली जाते ना, तेव्हा तो प्रॉब्लेम आपला होतो इंटर प्रोसेस प्रॉफिटचा. म्हणजे जेव्हा आपण प्रोसेस अकाउंट जेव्हा आपण प्रिपेअर करतो ना, तेव्हा फर्स्ट प्रोसेसमधून जे दुसऱ्या प्रोसेसला जो स्टॉक जो ट्रान्सफर होतो आहे, ओके, त्याच्यामध्ये काही प्रॉफिट पोर्शन म्हणजे जो क्लोजिंग स्टॉक असतो ना त्याच्यामध्ये काही प्रॉफिट पोर्शन आपला इन्क्लूड असू शकतो. आणि इथे आपली काय सिच्युएशन होते की आपण असं आपल्या इथे प्रॉफिट जो मेन्शन असतो त्या स्टॉकमध्ये, त्यामुळे असं दिसतं की आपल्या स्वतःच्या कंपनीने आपण स्वतःलाच सोल्ड केलेला आहे आणि तो प्रॉफिट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, त्यामुळे तो प्रॉफिट आपल्याला तो इलिमिनेट करावा लागतो, तो प्रॉफिट आपल्याला रिमूव्ह करावा लागतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे या ट्रान्सफर प्राईसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. ओके, त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला लागणार आहे. ओके, म्हणजे टोटल कॉस्ट रुपीज, म्हणजे टोटल प्राईस, कॉस्ट रुपीज आणि प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट पोर्शन आहे तो आपल्याला सेपरेट आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये जो प्रॉफिट असणार आहे किंवा ओपनिंग स्टॉकमध्ये आपल्याला जो प्रॉफिट असणार आहे तो आपल्याला सेपरेट आपल्याला शो करायला लागणार आहे. ओके, तर अशा पद्धतीचं आपल्याला एक प्रोसेस अकाउंटची आपला प्रॉब्लेम आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. आता याच्यामध्ये ॲक्च्युली काही बेनिफिट्स आहेत. आता याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, आपण अशा पद्धतीने का प्रिपेअर करतो, तो टू शो वेदर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉम्पिट्स विथ द मार्केट प्राईस. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपण काही प्रॉफिट पोर्शन आपण इन्क्लूड करतो, त्यामुळे आपण हे कन्फर्म करू शकतो की मार्केटमध्ये ज्या प्रोडक्टची जी प्राईज आहे तेवढीच प्राईज आपण म्हणजे आपली ती आहे का, की त्याच्यापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे. आणि ते कधी फाइंड आउट झालं तर आपण ते प्रोडक्ट आपण बाहेरून सुद्धा कदाचित परचेस करू शकतो, कधी आपल्याला कधी ते कमी प्राईजमध्ये कधी अवेलेबल होत असेल मार्केटमधून तर. ओके, त्यामुळे इथे आपण पूर्वी जे आपण काय करत होतो, फर्स्ट आपले जे प्रोसेस अकाउंट आपण जे प्रिपेअर करत होतो त्याच्यामध्ये फक्त कॉस्ट प्राईज आपण मेन्शन करत होतो, तिथे कुठलाही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड करत नव्हतो. त्यामुळे आपण तिथे त्याची सेलिंग प्राईस आपल्याला माहीत होत नव्हती त्या प्रोडक्टची पूर्वीच्या प्रोसेस अकाउंटमध्ये. पण आत्ताचे आपल्या प्रोसेस अकाउंट जे इंटर प्रोसेस प्रॉफिटचे आपण जे अकाउंट्स जे प्रिपेअर करणार त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट पोर्शनसुद्धा इन्क्लूड करणार आहोत. त्यामुळे आपण डायरेक्टली आपली जी मार्केट प्राईस जी आहे त्या प्रोडक्टची, ओके, त्या मार्केटमध्ये त्याची जी प्राईस आहे ते ऑलरेडी आपल्याला माहिती असेल तर आपण ती कंपेअर करून आपण तिथे ते प्रोडक्ट आपण परचेस करायचं की आपण प्रोड्यूस करायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक गोष्ट करू शकतो की प्रोड्यूस करताना कधी आपल्याला जास्त एक्सपेन्सेस होत असतील कधी मार्केट प्राईसपेक्षा, तर आपण ते कसे कमी करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काहीतरी आपण प्रोव्हिजन आपण करू शकतो. ओके, नेक्स्ट त्याच्यापासून एक ऑब्जेक्ट काय, टू मेक ईच प्रोसेस स्टँड ऑन इट्स ओन इफिशियन्सी अँड इकॉनॉमिक्स. म्हणजे प्रत्येक प्रोसेससाठी एक सेपरेट ॲक्च्युली त्याची जी इफिशियन्सी आहे ती माहिती होते, म्हणजे इफिशियंट आहे का इनइफिशियंट आहे ती प्रोसेस. म्हणजे त्या प्रोसेसमधला तो स्टाफ, तो मॅनेजर आहे किंवा जो स्टाफ आहे
तो इफिशियंटली वर्क करतोय की नाही करत आहे ते सुद्धा तिथे आपल्याला फाइंड आउट होतं. आणि त्याच्या स्वतःचं ॲक्च्युली ते अकाउंट्स प्रिपेअर करत असतात, त्यामुळे त्यांना ते त्याच्यामधली ते बेनिफिटेड आहे ती प्रोसेस का नाही आहे ते सुद्धा आपल्याला तिथे फाइंड आउट होतं. म्हणजे लेबर आपण जे यूज करतोय ते प्रॉपर आपले यूज होत आहेत की नाही, किंवा आपण जे मटेरियल यूज करतो ते प्रॉपर क्वालिटीचं यूज होतं आहे की नाही, म्हणजे त्या सर्व गोष्टी आपल्या इथे फाइंड आउट होऊ शकतात. ओके. पण आता एक इथे प्रॉब्लेम काय होतो, की जेव्हा आपण बॅलन्स शीटला आपण ती गोष्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत, तेव्हा आपण ती गोष्ट ट्रान्सफर करताना बॅलन्स शीटला आपण काय ती जी इंटर प्रोसेस प्रॉफिटचं जो इन्क्लुडिंग जो सेलिंग प्राईस आहे ती आपण ती स्टॉक म्हणून आपण मेन्शन करू शकत नाही. ओके. कारण की जो स्टॉकमध्ये म्हणजे प्रॉब्लेम कुठे होतो, की जे युनिट सोल्ड झालेले तिथे प्रॉब्लेम होत नाही. ओके. जे युनिट ऑलरेडी नेक्स्ट प्रोसेसला जे ट्रान्सफर झालेले आहेत तिथे प्रॉब्लेम होत नाही, पण जे युनिट्स क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे तिथेच प्रॉब्लेम होतो. ओके. जे क्लोजिंग बॅलन्समध्ये जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असतो आणि तो जो स्टॉक आहे तो आपण बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करतो. ओके. तर तो ट्रान्सफर करताना एक गोष्ट होते, की आपण तो ट्रान्सफर कधी केला तर त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड असतो, तर तो प्रॉफिट पोर्शन आपल्याला इलिमिनेट करणं गरजेचं आहे. कारण असं होऊ शकत नाही की आपल्या स्वतःच्याच कन्सर्ननी स्वतःलाच तो गुड्स सोल्ड केला आणि आपला स्वतःलाच प्रॉफिट झाला. ओके. असं शक्य नाही आहे. आपण स्वतःलाच कधी गुड्स विकले आणि स्वतःलाच कधी प्रॉफिट झाला असं आपण म्हणू शकतो का? तर नाही. आपलेच गुड्स आहेत, आपणच आपल्यालाच कसे सोल्ड करू शकतो, त्यामुळे तो प्रॉफिट आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. ओके. टू अवॉइड दिस कॉम्प्लिकेशन द प्रोव्हिजन मस्ट बी क्रिएटेड टू रिड्यूस द स्टॉक टू द ॲक्च्युअल कॉस्ट प्राईस. म्हणजे आपला जो ॲक्च्युअल स्टॉक कॉस्ट प्राईस आहे ती आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके. द प्रॉब्लेम अराइज ओनली इन रिस्पेक्ट ऑफ स्टॉक ऑन हँड ॲट द एंड ऑफ द पिरियड. ओके. बिकॉज द गुड्स सोल्ड विल हॅव रिअलाइज द इंटरनल प्रॉफिट. ओके. ज्यामुळे गुड्स सोल्ड झाले आहेत ना त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही, पण जे गुड्स स्टॉकमध्ये बॅलन्स आहेत त्याचाच आपला प्रॉब्लेम होतो. ते स्टॉक आपल्याला जेव्हा आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार तेव्हा आपल्याला ती ॲक्च्युअल कॉस्ट प्राईजला आपला स्टॉक ट्रान्सफर करायचा, मार्केट प्राईजला आपला स्टॉक आपल्याला ट्रान्सफर करायचा नाही आहे. ओके. तर इथे आपला प्रॉब्लेम आपला अराईज होतो आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या इंटर प्रोसेसचे आपल्याला सेपरेट आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला प्रिपेअर करायला लागतो. ओके. हे काही सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटर प्रोसेस. म्हणजे तुम्हाला each process will show the profit or loss so that the efficiency or inefficiency of each stage will be known immediately. हे फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे. इट ऑल्सो हेल्प टू डिसाइड वेदर इट इज ॲडव्हान्टेजेस टू बाय और प्रोसेस. म्हणजे मेक ऑर बाय डिसिजन आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण जी प्रोसेस आपण करतोय त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला फायदा होतोय की नाही. कधी मार्केटच्या प्राईसपेक्षा कधी आपले जास्त प्राईजला आपण कधी प्रोड्यूस करत असू, देन इट इज ॲडवायजेबल टू बाय इट फ्रॉम द मार्केट. ओके. पण ते फक्त डायरेक्ट अशा पद्धतीने आपण कन्सिडर करू शकत नाही, कारण की त्याच्यासाठी सुद्धा डिसिजन घेताना आपल्या बाकीच्या गोष्टीसुद्धा कन्सिडर कराव्या लागतील. म्हणजे तुमच्या लेबर फोर्स तुम्ही घेतलेला आहे किंवा तुमची इथे स्पेस अवेलेबल आहे, त्या सर्व गोष्टी कन्सिडर करून तिथे तुम्ही डिसिजन घेऊ शकता मेक ऑर बाय. म्हणजे ते प्रोसेस तुम्ही प्रोसेस करायचं आहे किंवा ते मार्केटमधून परचेस करायचं आहे. इट हेल्प्स टू डिसाईड द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ईच प्रोसेस इंडिपेंडंटली. ओके. म्हणजे तुम्हाला इथे प्रत्येक प्रोसेसचं जे आउटपुट प्रोड्यूस होते त्याची प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला माहिती होते. ओके. हे झाले ॲडव्हान्टेजेस, पण त्याच्या सम डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहे किंवा कॅल्क्युलेशन खूप कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतात. ओके. नेक्स्ट, फर्म कॅनॉट मेक द प्रॉफिट बाय ट्रेडिंग इट सेल्फ. हा ॲक्च्युली एक गोष्ट तिथे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण स्वतःच्या कंपनीने स्वतःला सेल केलेलं आणि आपला प्रॉफिट होतो आहे, ही एक गोष्ट तिथे शो होते ॲक्च्युली. त्यामुळे ते ॲक्च्युली डिसॲडव्हान्टेजेस आहे. ओके. नेक्स्ट आपण हे जे आहे ना यावरती आपण प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. जे ओल्ड प्रॉब्लेम होते, जे TY लेवलला जे प्रॉब्लेम होतं त्या प्रकारचा प्रॉब्लेम घेण्याची गरज नाही आहे ना. ओके. कारण की ते सुद्धा प्रॉब्लेम ॲक्च्युली एक्झाममध्ये 1 to 2% येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्या प्रॉब्लेमची सुद्धा प्रिपरेशन करा ॲक्च्युली. ओके. कधी रिक्वायर्ड असेल तर मला नेक्स्ट लेक्चरला किंवा आत्ता सुद्धा सांगू शकतात. आपण एखादा प्रॉब्लेम किंवा 1-2 आपण प्रॉब्लेम आपण त्याच्यावरती घेतले असते. ओके. ओके. चालेल. मग आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे आता जो आपण प्रॉब्लेम घेतला ना तो डिफिकल्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे, म्हणजे कारण की ऑलरेडी तुमचा बेसिक लेवल झालेला आहे. ओके. तर याच्यामध्ये प्रोसेस स्टॉक अकाउंट कसं प्रिपेअर करायचं ते सुद्धा तुमचं ॲक्च्युली क्लिअर होईल. एक मी प्रॉब्लेम इथे मेन्शन केलेला आहे. ओके. तर मी प्रॉब्लेम रीड करते. आपण हा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे हा बेसिक लेवलचा जो TY लेवलला तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे ॲक्च्युली. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये नाही असं म्हणत नाही आहे, तुमच्या सिलेबस
ओके. बघा फर्स्ट प्रॉब्लेम सिम्पल प्रॉब्लेम आहे जो आपल्या लास्ट इयरला झालेला तसा. दीपाली लिमिटेड सबमिट्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ प्रोडक्ट विच पासेस थ्रू द 3 consecutive प्रोसेसेस. ओके, नेमली UPA फॉर द मंथ एंडेड. ओके, 2008चा मंथ एंडेड म्हणजे आपल्या मंथची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. UP&A प्रोसेस. जस्ट अ मिनिट. Is it visible now? आता दिसते स्क्रीन? ओके फाईन. ओके, आपल्याला 3 प्रोसेसची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली UP&A. आता ही आपल्याला प्रोव्हाइड केली क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे क्वांटिटी आहे, रुपीज नाही त्याच्यामध्ये. बेसिक रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलं ₹15 पर kg आहे. इथे आपल्याला पर kgची इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली आहे ₹15 पर kg. आणि फक्त फर्स्ट प्रोसेसला ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. 60,000 kg इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, फक्त फर्स्ट प्रोसेसला. सेकंड अँड थर्डला ते इनपुट नाही आहे. ओके, नेक्स्ट आउटपुट ड्युरिंग द मंथ, म्हणजे प्रत्येक प्रोसेसचं आउटपुट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे इथे. ओके, तिन्ही प्रोसेसचं. नेक्स्ट स्टॉक्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, फर्स्ट प्रोसेस स्टॉक आणि म्हणजे ओपनिंग स्टॉक. ओके, आणि हा क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस करताना आता सांगितलं की ओपनिंग स्टॉकचा जो रेट आहे ना तुम्हाला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करणार, कंपल्सरीली प्रोव्हाइड करणार, बिकॉज विदाऊट रेट तुम्ही त्याचा अमाऊंट फाइंड आउट करू शकत नाही. ओके, पण क्लोजिंग स्टॉकचा जो रेट आहे ना तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कधीच प्रोव्हाइड करणार नाही. दॅट क्लोजिंग स्टॉक रेट मीन्स करंट प्रोसेस कॉस्ट. ओके, करंट जे प्रोसेसचा जो रेट असणार आहे तो आपला क्लोजिंग स्टॉकचा आपला रेट असणार आहे. ओके, त्यामुळे क्लोजिंग स्टॉकचा रेट आपला कुठला असणार आहे, आपण जी करंट जी कॉस्ट आपण जी फाइंड आउट करणार आहोत तो रेट म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉकचा रेट असणार. प्रत्येक प्रोसेसची जी आपण प्रोसेस कॉस्ट जी फाइंड आउट करणार आहोत तो रेट म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉकचा रेट आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे. आणि ओपनिंग स्टॉकचा रेट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असणार आहे, खाली दिलेला असणार आहे बघा, इथे दिलेला आहे व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक पर kg. ओके, तर ओपनिंग स्टॉकचा रेट तुम्हाला नॉर्मली प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड करणार आहेत, पण क्लोजिंग स्टॉकचा रेट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये देणार नाही आहे. तो तुम्हाला करंट प्रोसेसचा जो रेट असणार आहे, म्हणजे यूचा जो प्रोसेसचा जो रेट तुम्ही फाइंड आउट करणार आहे, की जो तुम्ही आउटपुटला जो तुम्ही रेट जो ट्रान्सफर करणार तोच रेट तुम्हाला इथे क्लोजिंग स्टॉकच्या रेटला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ओके, तुम्ही या पद्धतीने हा जो तुमचा प्रोसेस स्टॉक आहे तर क्लोजिंग स्टॉक हा जो आहे क्लोजिंग स्टॉक तुम्ही स्टॉक अकाउंट प्रिपेअर करणार, इथे ओपनिंग स्टॉक आणि इथे क्लोजिंग स्टॉक. ओके, तर क्लोजिंग स्टॉकला रेट तुम्हाला अप्लाय करायचा प्रोसेसचा रेट, आणि ओपनिंग स्टॉकचा रेट तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता ही रुपीजमधली इन्फॉर्मेशन आहे. प्रोसेस मटेरियल हे सेपरेट मटेरियल आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, ते सर्व प्रोसेसला आहे. नेक्स्ट लेबर आहे. ओके, नेक्स्ट मशीन ओव्हरहेड. मशीन ओव्हरहेडसाठी त्यांनी काही पर्सेंटेज प्रोव्हाइड केले, 80% ऑफ डायरेक्ट लेबर, म्हणजे हे डायरेक्ट लेबर आहे त्याच्या 80%. ओके, अमाऊंट असणार आहे. नेक्स्ट आहे 150% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, सेकंड प्रोसेसला 150% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. तर फॅक्टरी ओव्हरहेड आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथे दिलेले आहेत बघा, फॅक्टरी ओव्हरहेड नेक्स्ट दिलेले आहेत, त्या फॅक्टरी ओव्हरहेडच्या 150%. ओके, नेक्स्ट आपल्याला थर्ड प्रोसेसचं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे 40% ऑफ प्रोसेस मटेरियल. या मटेरियलच्या 40%, या मटेरियलच्या म्हणजे 4,50,000च्या 40% आपल्याला मशीन ओव्हरहेड असणार आहेत. ओके, नेक्स्ट अदर फॅक्टरी ओव्हरहेड तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलं, ते ॲज इट इज मेन्शन होतील सर्व डेबिट साईडला. नॉर्मल लॉसचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. नॉर्मल लॉसचे पर्सेंटेज आपण क्रेडिट साईडला, आणि टोटल इनपुटवरती आपण चार्ज करणार आहोत. टोटल इनपुट म्हणजे बेसिक रॉ मटेरियल. ओके, एकच ॲक्च्युली बेसिक रॉ मटेरियल किंवा नेक्स्ट प्रोसेसमधून जे ट्रान्सफर अर्लियर प्रोसेसमधून जे ट्रान्सफर झालेले असणार आहे त्याच्यावरती आपण हे नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करणार आहोत. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आपण हे ओपनिंग स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी, रुपीज फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. नेक्स्ट स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे जे आपण नॉर्मल लॉस जे आपण फाइंड आउट करणार आहोत तर नॉर्मल लॉसचा स्क्रॅप व्हॅल्यूचा म्हणजे नॉर्मल लॉसची जी अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या स्क्रॅप व्हॅल्यू रेटने आपण मल्टिप्लाय करून आपण नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे द पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस इज कॉम्प्युटेड ऑन द नंबर ऑफ युनिट्स एंटरिंग इन द प्रोसेस कन्सर्न. आता हे काय सांगण्याची गरज नाही, आपण सेमच आपण करतो प्रत्येक वेळेस. द क्लोजिंग स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट द रिस्पेक्टिव्ह कॉस्ट ऑफ ईच प्रोसेस ड्युरिंग द मंथ. हे सुद्धा सांगण्याची गरज नाही आहे. कधी ही इन्फॉर्मेशन जरी दिली नसती तरीसुद्धा आपण सेम आपण प्रोसेस आपण केली असते. या दोन्ही इन्फॉर्मेशन ॲडिशनल प्रोव्हाइड केल्यात, पण त्या नसत्या जरी प्रोव्हाइड केल्या तरीसुद्धा आपण तेच केलं असतं. ओके, म्हणजे आपल्याला जो नॉर्मल लॉसला जे फाइंड आउट करताना आपण टोटल इनपुटवरती आपण नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करतो, आणि क्लोजिंग स्टॉक असेल त्याला आपला रेट, आपला जो प्रोसेसचा जो कॉस्टचा रेट असतो, प्रोसेस कॉस्ट आपण जी फाइंड आउट करतो पर युनिट, ती आपल्याला इथे
क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला यूज करायचे. नेक्स्ट आपल्याला ह्या 4 गोष्टी त्यांनी प्रिपेअर करायला सांगितल्या. प्रोसेस अकाउंट म्हणजे हे तिन्ही प्रोसेस अकाउंट. नेक्स्ट प्रोसेस स्टॉक अकाउंट. प्रोसेस स्टॉक अकाउंटसुद्धा तिन्ही प्रोसेसचे सेपरेट प्रिपेअर होतील. नेक्स्ट हे जे नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट जे प्रिपेअर करायचे ते तिन्ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला फायनली आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके. आणि त्याचा आपला फॉर्मॅट हाच आपला फॉर्मॅट आहे. म्हणजे हा जो मेन्शन केला ना सेम असेच प्रिपेअर होतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. त्यामुळे हे जे 3 अकाउंट आहेत ना, तर हे फॉर्मॅट जे आता आपण जे प्रिपेअर केलेले आहेत ना त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते प्रिपेअर करायचे, तेवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आपण हाच फॉर्मॅट आपण यूज करणार. तुम्ही बघा अशाच पद्धतीने आपण प्रिपेअर करणार, त्याच्यामध्ये काही जास्त काही चेंजेस होणार नाही आहेत. ओके. कारण की या व्यतिरिक्त त्या प्रोसेस अकाउंटमध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. ओके. प्रॉब्लेमचा बेस समजलेला काय आहे. आता आपण प्रॉब्लेम आपण प्रिपेअर करूया. ओके. फर्स्ट सर्व एक्सपेन्स पहिल्यांदा आपले इनपुट मेन्शन करायचं आहे टू बेसिक रॉ मटेरियल. ॲक्च्युली टायपिंग करायला थोडंसं उशीर होतं. ओके. बेसिक रॉ मटेरियल. युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले 60,000. ओके. हे जे इन्फॉर्मेशन आपल्याला जी प्रोव्हाइड केलेलं आहे ना, ओके 60,000 रुपीज. ओके. 60,000 युनिट्स आहेत तर 60,000. आणि रेट आपल्या प्रॉब्लेममध्ये आपला प्रोव्हाइड केलेला आहे 60,000चा इथे दिलेलं आहे आपला 15 रुपीज. ओके. त्यामुळे इथे @15 तुम्ही कॉल ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता. इथे फाइंड आउट करणार 60,000 इंटू 15. अमाऊंट फाइंड आउट होते 9 लाख रुपीज. ओके. फर्स्ट बेसिक रॉ मटेरियल. नेक्स्ट आउटपुट ड्युरिंग द मंथ जे प्रोव्हाइड केले ते आपलं कुठे मेन्शन होईल, क्रेडिट साईडला. ओके. बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस, जी नेक्स्टची प्रोसेस असेल त्याचं पी. ओके. टू आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस पी. ओके. युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेत 46,500. हे आपण मेन्शन करूया 46,500. 46,500. हां. ओके. तुम्ही इथे अजून एक रेटचा कॉलम प्रिपेअर करू शकता. तुम्ही रेटचा कॉलम तुम्हाला कधी प्रिपेअर करायचा आहे, इथे तुम्ही रेटचा कॉलम प्रिपेअर करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. पण तेच रेटचा कॉलम न प्रिपेअर करता, कारण की प्रॉब्लेम म्हणजे कधी स्पेस असेल कधी तुमच्या आन्सर बुकमध्ये, तर तुम्ही रेटचा कॉलम प्रिपेअर करा. अदरवाईज तुम्ही इथे इनर कॉलमला जरी मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने @15. ओके. काही प्रॉब्लेम नाही तसं जरी मेन्शन केलं तरी. ओके. अशा पद्धतीने मेन्शन करू शकता किंवा रेटचा कॉलम प्रिपेअर करू शकता, नो प्रॉब्लेम. इथे रेटमध्ये मग तुमचे 15 मेन्शन होतील. ओके. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नॉर्मली मी प्रिपेअर करताना रेट कॉलम प्रिपेअर करत नाही ॲक्च्युली. ओके. पण तुम्हाला कधी पाहिजे असेल तर तुम्ही रेटचा कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके. इथे रेट आपण मेन्शन करू शकतो. ओके. आता हा रेट आपल्याला आत्ता माहीत नाही ॲक्च्युली. आपण जी प्रोसेस कॉस्ट फाइंड आउटपुट आहे ते यातल्या आपण 2 गोष्टी आपण जे प्रोसेस कॉस्ट जे रेट आपण जो फाइंड आउट करणार त्याच्यामध्ये आपण मेन्शन करणार ते म्हणजे आउटपुट आणि सेकंड क्लोजिंग स्टॉक, या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट अजून एक ॲबनॉर्मल गेन किंवा ॲबनॉर्मल लॉस जो असणार आहे ते. म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्हाला त्या प्रोसेस कॉस्टमध्ये जी प्रोसेस कॉस्ट रुपीज पर kg जी फाइंड आउट होणार आहे त्यामध्ये तुम्ही ते मल्टिप्लाय करून तुम्ही फाइंड आउट करणार त्याची अमाऊंट. ओके. नेक्स्ट स्टॉकसुद्धा दिलेलं आहे, तर स्टॉकचं सुद्धा आपल्याला कॉलम आपल्याला एक स्टॉकचं एक अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल, प्रोसेस स्टॉक अकाउंट. प्रोसेस पी नाही, प्रोसेस कोणती आहे, फर्स्ट प्रोसेस यू स्टॉक अकाउंट. ओके. ओपनिंग स्टॉक आपल्याला डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. आणि युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओपनिंग स्टॉक आपला 6,000 आहे, युनिट 6,000. रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 29 प्रॉब्लेममध्येच. ओके. तर 29 रेट. अमाऊंट फाइंड आउट करताना 6,000 इंटू 29. ओके. 1,74,000. ओके. नेक्स्ट आपला क्लोजिंग स्टॉक जो प्रोव्हाइड केला तो सुद्धा मेन्शन करून घ्या. तो क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला मेन्शन होईल स्टॉक अकाउंटच्या. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले 7,500. रेट आपल्याला माहीत नाही अजून, जो प्रोसेसचा जो रेट असणार आहे तो आपण इथे अप्लाय करणार आहोत आणि त्यानुसार आपली अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. ओके. मल्टिप्लाय करून. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रोसेस मटेरियल प्रोव्हाइड केलेलं. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या जे सर्व एक्सपेन्सेस आपल्या डेबिट साईडला शो करायचे टू
काय मेन्शन केलं, बेसिक मटेरियल का प्रोसेस मटेरियल. ओके, टू प्रोसेस मटेरियल ते डायरेक्ट अमाऊंटमध्ये मेन्शन होईल कारण त्याचे युनिट्स नाही आहेत. 2,55,000. ओके, नेक्स्ट आपल्याला दिलेलं डायरेक्ट लेबर 1,45,000. ओके ठीक आहे, जाऊन देत आपल्याला 1,45,000. टू लेबर. नेक्स्ट आहे मशीन ओव्हरहेड. मशीन ओव्हरहेडसुद्धा आपल्याला मेन्शन करायला डेबिट साईडलाच. मशीन ओव्हरहेड ते सुद्धा डायरेक्ट रुपीज कॉलममध्ये मेन्शन होतील. 80% ऑफ डायरेक्ट लेबर ते तुम्ही इथे इनर कॉलमला मेन्शन करू शकता. म्हणजे पर्टिक्युलर कॉलममध्ये मेन्शन करू शकता की 80% ऑन सो अँड सो. 80% ऑन काय मेन्शन केलेलं आहे, लेबर. ओके, तिथे अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. 80% ऑफ लेबर म्हणजे हे लेबर्स आहेत त्याचे 80% इंटू 80 डिवाइड बाय 100, 1,16,000. ओके, मशीन ओव्हरहेड आपले फाइंड आउट होते 1,16,000. नेक्स्ट आपल्याला मेन्शन होणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड 1,68,000. टू फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, 1,68,000. नेक्स्ट नॉर्मल लॉस प्रोव्हाइड केलं 20%. ओके, नॉर्मल लॉस 20% बाय नॉर्मल लॉस. हां, नाही मशीन ओव्हरहेड 1,16,000च येत आहेत, 116च येत आहेत. मी 60 बोललो का? हे 80% ऑन लेबर आहेत ना. ओके, 80% ऑन लेबर आहेत 1,45,000 त्याच्या 80%. म्हणून बघा लेबरचे 80% फाइंड आउट केले. लेबर 1,45,000 इंटू 80%. ओके, तर 1,16,000, 116. ओके फाईन. नेक्स्ट नॉर्मल लॉस आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 20% सांगितलेलं आहे. तर इथे आपल्या ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायला लागेल 20% ऑन इनपुट. ओके, ठीक आहे, 20% ऑन इनपुट. ओके, रेट आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 12 रुपीज. रेट आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे 12 रुपीज आणि 20% ऑन इनपुट. आपलं इनपुट आहे 60,000 इंटू 20%, 12,000 रुपीज होत आहेत, युनिट्स येत आहेत म्हणून इंटू 12, 1,44,000. ओके, आपल्या प्रॉब्लेममधली ॲक्च्युली सर्व इन्फॉर्मेशन आपण यूज केलेली आहे. आता फक्त आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट ॲक्च्युली रेट आपल्याला फाइंड आउट करायला. रेट प्रोसेस कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी, प्रोसेस रेट फाइंड आउट करण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे प्रोसेस कॉस्ट म्हणजे डेबिट साईडची टोटल. तर डेबिट साईडची आपली टोटल येते बघा, इथे टोटल दिसते तुम्हाला एक्सेलमध्ये. ही सम आहे इथे 15,84,000. ओके, ते डेबिट साईडची टोटल 15,84,000. ओके, 15,84,000 लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस आहे 1,44,000. ओके, डिवायडेड बाय इनपुट 60,000 मायनस नॉर्मल लॉस युनिट 12,000. मी इथे आता डायरेक्ट आता त्याचं ॲक्च्युली कॅल्क्युलेशन इथे करतो इज इक्वल टू करून मायनस 1,44,000, 60,000 मायनस 12,000 इज इक्वल टू इथे रेट फाइंड आउट करतो. रेट इज इक्वल टू 14,40,000 डिवाइड बाय 48,000. रेट आपला फाइंड आउट होतो आहे ॲट द रेट ऑफ ₹30. ओके, 30 पर युनिट पर के जी. मग तो रेट आपल्याला इथे सुद्धा अप्लाय होईल. ओके, इथे रेट आपल्याला कॉलम आहे 30. ओके, सेकंड अजून एका ठिकाणी मेन्शन होईल, इथे मेन्शन होईल क्लोजिंग स्टॉकसाठी 30. ओके, अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. ओके, 13,95,000. आता आपल्याला क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
तर क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करताना फर्स्ट युनिट कॉलमची टोटल करा. ओके, मला वाटतं क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे का? ओके, नाही मेन्शन होणार. नाही, डेबिट साईडची टोटल जास्त आहे. डेबिट साईडची टोटल होते 60,000 रुपीज. ओके, इथे सुद्धा मेन्शन होईल 60,000 रुपीज. आणि इथे बॅलन्सिंग अमाऊंट मेन्शन होईल आपली. काय मेन्शन होईल आता बॅलन्सिंग अमाऊंट? नाईस, ॲबनॉर्मल लॉस. ओके, ते युनिट्स मला वाटते 1500 येतात, बरोबर ना? 1500. ओके, 1500. आता ॲबनॉर्मल लॉसला सुद्धा रेट कोणता मेन्शन होणार आहे? 30 रुपीजच मेन्शन होणार आहे रेट. जो प्रोसेस कॉस्टचा जो रेट आहे तोच आपल्याला अप्लाय करायचा आहे ॲबनॉर्मल लॉसला सुद्धा, किंवा गेन असेल तरीसुद्धा. ओके, आता बॅलन्सिंग अमाऊंट कधी फाइंड आउट केली तर मला वाटते नील येणार, म्हणजे बॅलन्सिंग अमाऊंट येणार नाही आहे. ओके, 15,84,000. ओके, आता इथे आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस पी मेन्शन केले ना, ते रॉंग आहे ॲक्च्युली. आपला स्टॉक अकाउंट आहे ना, त्यामुळे आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस यू आहे ना, हा करंट कुठला आहे? प्रोसेस यू. अकाउंटचं नाव पण नाही मेन्शन केलं. प्रोसेस यू स्टॉक अकाउंट. क्लिअर आहे? हा जो आउटपुट आहे तो आपल्याला स्टॉक अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा, तो नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर होणार नाही, जेव्हा कारण की आपल्या प्रॉब्लेममध्ये स्टॉक्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. जेव्हा आपल्या स्टॉक्स जेव्हा प्रोव्हाइड करतात तेव्हा आपला हा जो बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती आपल्याला ट्रान्सफर करायचे, नेक्स्ट प्रोसेसला इथे ट्रान्सफर करायचे, सॉरी नेक्स्ट स्टॉक अकाउंटला, आपल्या स्टॉक त्याच प्रोसेसच्या स्टॉक अकाउंटला आपल्या ट्रान्सफर करायचे. प्रोसेस यू अकाउंट. प्रोसेस यू अकाउंट. ओके, इथे सुद्धा प्रोसेस यू अकाउंट. हा ओके, ॲज इट इज ट्रान्सफर येईल 30,46,500 रुपीज, 30,46,500. आणि अमाऊंट फाइंड आउट होईल 13,95,000. ओके, आता आपल्याला ह्या प्रोसेस अकाउंटचा हा सुद्धा आपल्याला क्लोज करायचा आहे, प्रोसेस स्टॉक अकाउंट. आणि ह्या प्रोसेस स्टॉक अकाउंटची जी बॅलन्सिंग अमाऊंट असणार आहे ती आपली ट्रान्सफर होणार आहे नेक्स्ट प्रोसेसला. ओके, तर आपले ही बॅलन्सिंग अमाऊंट इथे आपण टोटल करणार आहोत. इथे 52,500 येणार आहे. इथे बॅलन्सिंग अमाऊंट आपली मेन्शन होईल, जी आपली नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर होईल ती 45,000 युनिट्स येतात बॅलन्सिंग अमाऊंट. ओके, आणि हे सुद्धा आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंटच ॲक्च्युली फाइंड आउट करायचे. 15,69,000 बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायचं. त्याचा रेट आपल्याला मेन्शन करायचा नाही आहे. ओके, 13,44,000. ओके, बाय प्रोसेस. नेक्स्ट प्रोसेसचं नाव काय आहे? पी अकाउंट. ओके, प्रोसेस पी अकाउंट. ही आपली बॅलन्सिंग अमाऊंट आहे, ती आपली नेक्स्ट प्रोसेसला आपली ट्रान्सफर होणार आहे. ओके, तर ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करून घेतो. आता इथे बेसिक रॉ मटेरियलच्या ठिकाणी काय येणार आहे? ओके, जे ॲज इट इज आपल्या जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती इथे ट्रान्सफर होईल. ओके, लास्ट प्रोसेसची बॅलन्सिंग अमाऊंट प्रोसेस स्टॉकमधून ही ट्रान्सफर होणार आहे 45,000 युनिट्स, रुपीज 13,44,000.
सॉरी 45,000 युनिट्स आहेत. 13,44,000. ओके. आता नेक्स्ट रिमेनिंग इन्फॉर्मेशन आपल्याला सर्व आपल्याला यूज करायची आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ती सेकंड प्रोसेसची. बघा, बेसिक रॉ मटेरियल नाही आहे. नेक्स्ट आहे आउटपुट ड्युरिंग द मंथ आहे 31,000, म्हणून इथे आउटपुट युनिट्स 31,000. ओके. नेक्स्ट आहे ओपनिंग बॅलन्स 5,000 रुपीज, ओपनिंग स्टॉक 5,000 रुपीज, सॉरी 5,000 युनिट्स. ओके, 5,000. क्लोजिंग प्रोव्हाइड केलं 6,000. ओके, क्लोजिंग स्टॉक 6,000, ते इथे मेन्शन येईल 6,000. ओके, क्लोजिंग मेन्शन केला 6,000 रुपीज, सॉरी रुपीज नाही ते युनिट्स आहेत क्लोजिंग. नेक्स्ट आहे प्रोसेस मटेरियल 5,40,000, 5,40,000. नेक्स्ट लेबर 1,05,000. लेबर 1,05,000. नेक्स्ट मशीन ओव्हरहेड रिलेटेड आपल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं 150% ऑफ अदर फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, इथे जी इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली 150% ऑफ अदर फॅक्टरी ओव्हरहेड, 150% ऑफ अदर फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, तर आपल्याला 150 अजून आपल्या फॅक्टरी ओव्हरहेड मेन्शन करायचे, ते किती आहेत 2,25,000, म्हणून फॅक्टरी ओव्हरहेड मेन्शन करा 2,25,000. आणि त्या 2,25,000च्या 150% इंटू 150 डिवाइड बाय 100. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट आहे 30% नॉर्मल लॉस आहे. नॉर्मल लॉस 30% आहे, त्यामुळे ते 20च्या ठिकाणी 30% येणार आहे. 30% ऑफ इनपुट आहे, त्यामुळे आपलं इनपुट किती आता 45,000 इंटू 30 डिवाइड बाय 100, 30%. ओके, हे आपले फाइंड आउट झाले. त्याचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे रुपीज, ओपनिंग स्टॉकचा रेट आहे ₹70, नॉर्मल लॉसचा रेट आहे ₹14. ओके, तर 14 रुपीज रेट, अमाऊंट फाइंड आउट होईल इंटू 14. ओके, 1,89,000. आणि ओपनिंग स्टॉकचा आपला रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे ₹70. ओके, तर इथे मेन्शन होईल 70. ओके, 3,50,000. ओके, प्रॉब्लेममध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती आपण सर्व यूज केलेली आहे. आता फायनल आपण इथे बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करूया. रेट आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे. तर रेट फाइंड आउट करण्यासाठी प्रोसेस कॉस्ट, ही प्रोसेस कॉस्ट टोटल 25,51,500, 25,51,500. ओके, बरोबर आहे का बघा, 25,51,500. ओके, इनपुट आहे 45,000. ओके, स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट येते 1,89,000. ओके, आणि स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट होते युनिट्स आहेत 13,500. ओके, त्यानुसार आपलं इथे अमाऊंट आपले रेट आपला फाइंड आउट होते ₹75. हे डायरेक्ट आता फाइंड आउट झालेलं आहे, कारण आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्यामुळे म्हणजे इथे रेट आपला फाइंड आउट होणार आहे 75. इथे सुद्धा आपला रेट मेन्शन होणार आहे 75. ओके, अमाऊंट आपली फाइंड आउट होईल 4,50,000. सेम इथे सुद्धा अमाऊंट फाइंड आउट करून घ्या 75,000. ओके, आता नेक्स्ट आता ॲबनॉर्मल गेन आहे का लॉस आहे तो फाइंड आउट करून घ्या. बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा 45,000. इथे सुद्धा 45,000. 31 + 13, ओके 44,500 येते. म्हणजे इथे आपली ॲबनॉर्मल इथे लॉसच येईल 500. याची किती आता टोटल आपण केली तर 45,000 होईल. 45,000. ओके, लॉसच येतो इथे सुद्धा, त्याला सुद्धा रेट आपला फाइंड आउट होईल 75 फाइंड आउट होईल. ओके, सेम फॉर्म्युला 75 इंटू 500. ओके, आणि इथे तुमचा टॅली होते बघा आता 25,51,500. ओके, आणि हा नेक्स्ट करंट प्रोसेस स्टॉकला ट्रान्सफर होणार आहे, म्हणजे पीला स्टॉकला ट्रान्सफर होणार आहे. ओके, किती 31.
ओके, हे ट्रान्सफर झाले, हे इथून ट्रान्सफर झाले. ओके, नेक्स्ट आता बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून जी अमाऊंट येणार आहे ती आपली असणार आहे नेक्स्ट प्रोसेसला आपली ट्रान्सफरची अमाऊंट असणार आहे. ओके, इथे 36,000च येतील. इथे बॅलन्सिंग अमाऊंट आपली फाइंड आउट होईल 36,000 मायनस 6,000. 30,000 बॅलन्सिंग युनिट्स येतील आणि रुपीज फाइंड आउट करताना 4,50,000 सॉरी 26,75,000 टोटल येणार आहे. मायनस फाइंड आउट करून बघा. ही नेक्स्ट प्रोसेसला आपली ट्रान्सफर होणार आहे. ओके, इथे नेक्स्ट प्रोसेस कोणता आहे? प्रोसेस ए. ओके, नेक्स्ट प्रोसेससुद्धा तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता, त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. इथे सुद्धा प्रोसेसचे नाव यू. ओके, ठीक आहे. आणि करंट प्रोसेस आहे आपली प्रोसेस ए. आणि स्टॉकसुद्धा आपला प्रोसेस इथे फिनिश स्टॉक येणार आहे का? प्रोसेस ए स्टॉक अकाउंट. ओके, ठीक आहे. ॲक्च्युली हे तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. करण्याची गरज आहे? करणार का तुम्ही, का करायचं आहे आपण? ओके, कंप्लीट करूया 5 मिनटं अजून. ठीक आहे, बेसिक रॉ मटेरियल नाही आहे. नेक्स्ट आहे आउटपुट दिलेलं आहे 19,000. तर आउटपुट मेन्शन होईल 19,000 युनिट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केला 4,000, क्लोजिंग स्टॉक 3,000. ओपनिंग स्टॉक 4,000, क्लोजिंग स्टॉक 3,000. नेक्स्ट प्रोसेस मटेरियल 4,50,000. 4,50,000. आधीच्या प्रोसेसमधून जे ट्रान्सफर झाले ते सुद्धा इथे ट्रान्सफर करून घ्या. ओके, आणि हे प्रोसेस यू स्टॉक अकाउंट बरोबर आहे का? प्रोसेस यू स्टॉक अकाउंट. ओके, अरे सेकंड प्रोसेसचं नाव प्रोसेस पी आहे ना, तर सेकंड प्रोसेसचं सर्व ठिकाणी प्रोसेस पी करायला गरजेचं होतं. हे प्रोसेस हा जो आहे ना प्रोसेस पी अकाउंट आहे. ओके, आणि इथे सुद्धा ट्रान्सफर होताना प्रोसेस पी अकाउंट मेन्शन होईल. ओके, नेक्स्ट आहे 90,000 लेबर. नेक्स्ट मशीन ओव्हरहेड प्रोव्हाइड केलं 40% ऑफ प्रोसेस मटेरियल. ओके, इथे येणार 40% ऑफ प्रोसेस मटेरियल. ओके, 40% म्हणून प्रोसेस मटेरियल 4,50,000 इंटू 40 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 1,80,000. ओके, नेक्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड आपल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट प्रोव्हाइड केले 97,000. ते ॲज इट इज मेन्शन होतील 97,000. नेक्स्ट 40% नॉर्मल लॉस प्रोव्हाइड केलं 40% नॉर्मल लॉस म्हणजे इथे 40% येणार आहे. आणि 40% ऑफ इनपुट. तर इनपुट काय आपल्याला 30,000 इंटू 40 डिवाइड बाय 100. 40% आपल्या येतात 12,000 युनिट्स. ओके, नॉर्मल लॉसचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केला 16 रुपीज म्हणून इंटू रेट येणार आहे 16 रुपीज. आणि अमाऊंट फाइंड आउट होईल मग 16 इंटू 12,000 1,92,000. ओके, नेक्स्ट आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला अमाऊंट प्रोव्हाइड केले 145. ओपनिंग स्टॉकचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केला 145. इथे अमाऊंट फाइंड आउट होईल ओके 5,80,000. ओके, आपल्या प्रॉब्लेममधली इन्फॉर्मेशन आपण कंप्लीट यूज केलेली आहे. आता रिमेनिंग आपण इथे पहिल्यांदा प्रोसेस कॉस्ट फाइंड आउट करून घ्या. प्रोसेस कॉस्टसाठी डेबिट साईडची टोटल 30,42,000. 30,42,000. नेक्स्ट नॉर्मल
1,92,000. Okay, next input 30,000. Next normal loss units 12,000. ओके, आपला रेट आपला फाइंड आउट होते 58.3. कन्फर्म करा, काही मिस्टेक नाही आहे ना. ओके, मिस्टेक नाही आहे वाटते. 158. ओके, 158 रुपीज रेट येतो आहे. ओके, ठीक आहे. 158.3. 3 ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे सेम रेट. क्लोजिंग स्टॉक, आउटपुट आणि ॲबनॉर्मल गेन किंवा ॲबनॉर्मल लॉस जिथे असणार आहे तिथे आपल्याला तो रेट यूज करायचा आहे. 158.3. ओके, आता गेन आहे का लॉस आहे फाइंड आउट करा. ॲबनॉर्मल लॉस आहे का गेन आहे. 19 + 12. मला वाटतं इथे क्रेडिट साईड आता जास्त आहे. 19 + 12 येत आहे 31,000. ओके, क्रेडिट साईड जास्त आहे म्हणजे इथे गेन येतो आहे. ओके, इथे सुद्धा 31,000 आणि बॅलन्सिंग अमाऊंट येणार आहे ॲबनॉर्मल गेन. टू ॲबनॉर्मल गेन अकाउंट 1,000 युनिट्स. ओके, त्यालाच सेम रेट यूज होईल 158.3. अमाऊंट इथे फाइंड आउट होईल 158.3 इंटू 1,000 इज इक्वल टू 1,58,300. ओके, जी टोटल आलेली आहे ती ॲज इट इज मेन्शन करा. सेम टोटल असणार आहे ती सुद्धा. ओके, हाच फॉर्म्युला मी इथे यूज करतो आहे. $32,300. 31,97,000. काहीतरी आपली मिस्टेक झालेली आहे कुठेतरी. तीस 30,42,000. ओके, ही 600 रुपीजची जी आपण अमाऊंट आपण जी फाइंड आउट केली ती मिस्टेक नाही आहे. इथे 158 रुपीजच कन्सिडर करा कारण ते राऊंड अप झाल्यामुळे ते ॲक्च्युली प्रॉब्लेम होते 158. ओके, कारण एक्सेलमध्ये ती शो होत नाही आहे ॲक्च्युली त्यामुळे तसा प्रॉब्लेम होते 158. ओके, आणि इथे अजून एका ठिकाणी कुठे येणार 158 आली
मग पूर्ण अमाऊंट बघूया किती येते. ओके 158.33. ओके ती आपली अमाऊंट आपली राऊंड अप करताना ॲक्च्युली ती मिस्टेक होते. ओके तर ती अमाऊंट आपण आता 2 डिजिट आपण एक्सटेंड केली, आपण 3 डिजिट एक्सटेंड केली तर बघा थोडाफार डिफरन्स दिसतो ॲक्च्युली. तो आपण इथे कुठेतरी ॲडजस्ट करू शकतो. ओके आपण आउटपुटला ॲडजस्ट केला तरीसुद्धा चालेल, जे डिफरन्स अमाऊंट आहे ती. ओके तर 58.33 मेन्शन करा आणि जी डिफरन्स अमाऊंट आहे ती आउटपुटला एक्सटेंड म्हणजे ती ॲडलेस करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथे आउटपुटला. ओके तर मिस्टेक नाही ॲक्च्युली ती, कारण की ही जी अमाऊंट आलेली आहे ती ॲक्च्युली राऊंड अप झालेली, म्हणजे ती अप्रॉक्सिमेट अमाऊंट आपण मेन्शन करतो, त्यामुळे तो एवढा डिफरन्स आपल्याला शो होतो आहे. ओके आतासुद्धा ॲक्च्युली 6 रुपयाचा डिफरन्स आतासुद्धा शो होतो आहे. पण तो डिफरन्स कशामुळे आलेला, तर जे आपला रेट आपण जो फाइंड आउट केला तो एक्झॅक्ट अमाऊंट न आल्यामुळे तो ॲक्च्युली डिफरन्स फाइंड आउट होते. आणि ती अमाऊंट ॲक्च्युली 158.333333 अशा पद्धतीने ती पूर्ण अमाऊंट आहे, म्हणजे ती एक्झॅक्ट अमाऊंट फाइंड आउट झालेली नाही आहे, त्यामुळे तो डिफरन्स आलेला आहे. ओके तर त्यानुसार तुम्ही ते थोडेफार चेंजेस करून घ्या. ओके 158.33 मेन्शन करतो इथे, तर ती अमाऊंट आपली डिफरन्स मेन्शन होईल. ओके आणि हे जे आउटपुट आहे हे ट्रान्सफर होईल इथे. आणि बॅलन्सिंग अमाऊंट इथे ट्रान्सफर होईल बाय फिनिश स्टॉक अकाउंट. ओके रेट मेन्शन करण्याची गरज नाही, डिफरन्स अमाऊंट मेन्शन करा. 23,000 आहे. इथे येईल 20,000. ओके आता जे उरलेले जे 3 अकाउंट आहे ते आत्ताच प्रिपेअर करायचे का आपल्या, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन. ओके ते 3 अकाउंट आपल्या प्रत्येक म्हणजे प्रिपेअर करायला सांगितले. तर फर्स्ट आपण प्रिपेअर करूया नॉर्मल लॉस अकाउंट. नेक्स्ट प्रिपेअर होईल ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. आणि थर्ड प्रिपेअर होईल ॲबनॉर्मल गेन अकाउंट. फर्स्ट जो आहे तो प्रोसेसचा बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या. ओके आता हे जे फॉर्मॅट आहे ना त्यानुसारच आपल्याला प्रिपेअर करायचं बघा. ऑलरेडी म्हणजे हे जे नॉर्मल लॉस आहे ते तिन्ही प्रोसेसच्या आपण क्रेडिट साईडला मेन्शन केले, ते ॲज इट इज आपला कॉपी पेस्ट होईल नॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके तर नॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तिन्ही गोष्टी ह्या कॉपी पेस्ट होतील. पहिला आहे प्रोसेस यू अकाउंट, तर नॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके प्रोसेस यू अकाउंट. नेक्स्ट आहे सेकंड आहे प्रोसेस पी अकाउंट आणि थर्ड आहे प्रोसेस ए अकाउंट.
प्रोसेस पी अँड प्रोसेस ए. ओके, तर प्रोसेस पीची बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घ्या. ओके, आणि फायनली प्रोसेस एचं ट्रान्सफर करून घ्या. ओके, नॉर्मल लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतील. नेक्स्ट नॉर्मल लॉस अकाउंटला आपल्याला अजून एक गोष्ट करायला लागतील का, ज्या प्रोसेसला ॲबनॉर्मल गेन आहे तो बॅलन्स आपल्याला इथे ट्रान्सफर करायला लागतो. आपला थर्ड प्रोसेसला ॲबनॉर्मल गेन आहे, तर ॲबनॉर्मल गेनचा आपण बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेऊया. ओके, ॲबनॉर्मल गेनचा आपण बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घ्या. कुठल्या प्रोसेसचा आहे तो? प्रोसेस एचा. तर ॲबनॉर्मल गेनला तो बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या. ॲबनॉर्मल गेन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो ट्रान्सफर होईल. ओके, इथे बाय प्रोसेस ए अकाउंट. ओके, आता जेवढे युनिट्स ॲबनॉर्मल गेनचे आहेत ना, तेवढे युनिट्स आपल्याला नॉर्मल लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. पण नॉर्मल लॉस अकाउंटला ट्रान्सफर करता आपल्याला त्या स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. हा प्रोसेस रेटने ट्रान्सफर करायचे नाहीत. म्हणून डेबिट साईडला टू नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, नॉर्मल लॉस अकाउंट किती युनिट ट्रान्सफर होतील? जे 1000 युनिट्स आहेत ना, तर सेम 1000 युनिट्सच ट्रान्सफर होतील. ओके, इथे ट्रान्सफर होताना 1000 युनिट्सच ट्रान्सफर होणार आहेत. पण इथे ट्रान्सफर होताना आता इथे मेन्शन होईल टू ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ओके, ॲबनॉर्मल गेन अकाउंट. इथे रेट मेन्शन करताना त्या प्रोसेसचा रेट आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट मेन्शन करायचा. तर प्रोसेस कोणती होती? ती ए प्रोसेस होती आणि त्याचा स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट किती आहे? स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आहे 16 रुपीज. तर नॉर्मल लॉस अकाउंटला ट्रान्सफर करताना आपल्याला तो 16 रुपीजने आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर इथे रेट मेन्शन होईल 16 रुपीजने तो ट्रान्सफर होईल 1000 × 16. ओके, आता आपला नॉर्मल लॉस अकाउंट आपला क्लोज करायचं आहे. त्याच्यामध्ये काही नाही आहे ॲक्च्युली, बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, ती आणि आपल्याला सेल म्हणून शो करायचे. इथे आपली मेन्शन होईल ती, सॉरी इथे 2 नाही आहे, इथे बाय येईल. बाय कॅश अकाउंट. ओके, इथे बॅलन्सिंग अमाऊंट मेन्शन होईल. आपला नॉर्मल लॉस अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. $37,500 अँड 5,25,000. ओके, आणि मायनस होऊन ते इथे ट्रान्सफर होईल 36,500 आणि इथे ट्रान्सफर होतील 5,25,000 मायनस 16,000. ओके, एवढी बॅलन्सिंग अमाऊंट येईल. ओके, हा आपण पहिला अकाउंट आपण क्लोज केला, नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, बघा इथे सर्व प्रोसेस अकाउंट मेन्शन होतील, ॲबनॉर्मल गेन अकाउंट मेन्शन होईल आणि जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती सेल म्हणून आपल्याला शो करायची. ओके, सेम सिच्युएशन. नेक्स्ट आता आपण ॲबनॉर्मल गेन अकाउंटसुद्धा क्लोज करून घ्या. आपण नॉर्मल लॉस ट्रान्सफर करून घेतलेला आहे ऑलरेडी. ओके, नेक्स्ट आता प्रोसेस अकाउंटचा बॅलन्ससुद्धा आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेला आहे. आता बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती कॉस्टिंग P&Lला आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती आपल्याला कॉस्टिंग P&Lला ट्रान्सफर करायची ॲबनॉर्मल गेनला. ओके, टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, इथे 1000च येईल. हे किती मेन्शन केले तेवढे इथे मेन्शन होतील. 16,000 आहेत ना, 16,000. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ॲबनॉर्मल गेन अकाउंटसुद्धा आपला क्लोज होतो आहे. इथे युनिट्स आपले नील येतील. ओके, 1,42,333. आणि फायनली ॲबनॉर्मल गेन अकाउंट मेन्शन करा. ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ॲबनॉर्मल लॉस अकाउंटसाठी दोन प्रोसेसला आपला ॲबनॉर्मल लॉस होता, प्रोसेस यू अँड प्रोसेस पी. तर दोघांच्या डेबिट साईडला इथे मेन्शन होईल प्रोसेस यू अँड प्रोसेस पी. ते ॲज इट इज इथे मेन्शन होतील. ओके, लॉस किती होता तो ॲज इट इज मेन्शन करा. 1,500,
30 हा प्रोसेस यूचा आहे, कॉपी. प्रोसेस यूचा लॉस सॉरी ॲबनॉर्मल गेनला ट्रान्सफर करून घ्या त्याची अमाऊंट. नेक्स्ट प्रोसेस पीची सुद्धा अमाऊंट ट्रान्सफर करून घ्या. ॲबनॉर्मल लॉसची अमाऊंट 75 1500. ओके. आता ॲबनॉर्मल लॉस जे आहे ते क्रेडिट साईडला आपल्याला त्याचा सेल म्हणून शो करायचं आहे, बाय कॅश अकाउंट. पण हा सेल करताना आपल्याला ना त्या त्या रेटनुसार सेल करायचं आहे, ज्या रेटनुसार तो स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट होता त्यानुसार ते सेल म्हणून शो करायचे. ओके. तर हे 1500 युनिट्स होते. आता हे पहिल्यांदा मी प्रोसेस यूचं आपला सेल केलेलं दाखवतो, प्रोसेस यूचं. ओके. ओके. त्याचा रेट किती होता, तर प्रोसेस यूला जो स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट होता तो आपल्याला इथे मेन्शन करायचा. प्रोसेस यूला स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट होता 12 रुपीज आणि प्रोसेस पीला होता 14 रुपीज. ओके. तर याचा येईल 12 रुपीज आणि याचा येईल 14 रुपीज. ओके. इथे सेल करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इथे स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटनुसार ते सेल करायचे. ओके. युनिट्स जेवढे होते तेवढे ॲज इट इज युनिट्स राहतील. 1500 अँड आहे 500 ते ॲज इट इज राहतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. फक्त रेट आपला चेंज होईल. रेट जो स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट त्या पर्टिक्युलर प्रोसेसचा असणार आहे, त्या रिस्पेक्टिव्ह प्रोसेसचा असणार आहे, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके. आणि झाले आपलं बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायचं आणि ते कॉस्टिंग P&Lला आपल्याला ट्रान्सफर करायचे. आता बॅलन्सिंग अमाऊंटमध्ये फक्त ही बॅलन्सिंग अमाऊंट तुमची येईल. ओके. 82,500 आणि ही बॅलन्सिंग अमाऊंट तुमची ट्रान्सफर येईल कॉस्टिंग P&L अकाउंटला. 82,500 मायनस हे दोन्ही अमाऊंट होतील. ओके. 57,500 बाय कॉस्टिंग P&L अकाउंट. ओके. हे 3 अकाउंट प्रिपेअर करायचे थोडेसे, कारण लास्ट इयरला तुम्ही ते प्रिपेअर जास्त केलेले नसतील, तर हे कसे प्रिपेअर करायचे ते थोडंसं जास्त लक्ष द्या. ओके. कारण की हे यामधलं कुठलं एक अकाउंट तुम्हाला विचारू शकतात. जे कधी इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेममध्ये ना तुम्हाला हे अकाउंट विचारू शकतात. ॲबनॉर्मल गेन अकाउंट, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट किंवा नॉर्मल लॉस अकाउंटसुद्धा विचारू शकतात. तर ते कसे प्रिपेअर केले ते थोडेसे लक्षात ठेवा. ही जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ही आपण डायरेक्ट प्रोसेसमधून घेतलेली आहे. ही अमाऊंट आपण डायरेक्ट प्रोसेसमधून घेतलेली आहे. ही अमाऊंट आपण डायरेक्ट प्रोसेसमधून घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, नॉर्मल लॉस अकाउंटला ॲबनॉर्मल गेनचे जे युनिट्स आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत, पण इथे जे ट्रान्सफर करताना आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटनी ट्रान्सफर करायचे आहेत. ओके. आणि बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला बाय कॅश आपला सेल म्हणून शो करायचं आहे. ॲबनॉर्मल गेनला प्रोसेस अकाउंट येणार आहे आणि नॉर्मल लॉसला जी शॉर्टफॉल आहे ती ट्रान्सफर करायची. ही ट्रान्सफर करताना आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने आपल्याला ट्रान्सफर करायची. ओके. आणि बॅलन्सिंग अमाऊंट कॉस्टिंग P&Lला. ओके. आणि ॲबनॉर्मल लॉसमध्ये जे प्रोसेस अकाउंटमधून जे ट्रान्सफर झाले ते डेबिट साईडला ट्रान्सफर होतील. क्रेडिट साईडला ते स्क्रॅप व्हॅल्यू सेल शो करायचे, पण सेल शो करताना स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटनुसार सेल करायचे त्या पर्टिक्युलर प्रोसेसनुसार. यूचा रेट होता 12 रुपीज स्क्रॅप व्हॅल्यूचा आणि पीचा रेट होता 14 रुपीज. तर त्यानुसार हे सेल म्हणून शो केलेले आहेत आणि बॅलन्सिंग अमाऊंट कॉस्टिंग P&Lला ट्रान्सफर होईल. ओके. तर हे काही ॲक्च्युली बेसिक आपला प्रॉब्लेम होता. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रान्सफर प्राईजवरती आपण प्रॉब्लेम घेणार आहोत.